राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। फेसबुक पोस्ट करत रुपाली ठोंबरे पाटलांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। अजितदादा मला माफ करा म्हणत फेसबुक पोस्ट त्यांनी केली आहे। आता अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात यापुढे सहन करणार नाही, कठोर भूमिका घ्यावी लागेल असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली। स्वतः रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। रुपालीताई, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। काय झाले नेमकं, नाराजीचं कारण काय? हॅलो ताई, माझा आवाज येतोय? हो येतोय ताई, आपण फेसबुक पोस्ट केली आहे। हा बोल। नेमकं कारण काय ताई, नाराजीचं कारण काय आपल्या? एक लक्षात घ्या तुम्ही की दादांचं जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर तर आम्ही पूर्ण दादांची जी माणसं आहोत, दादांचे जे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत, संपूर्णतः आम्ही उद्ध्वस्त झालेलो। आणि दादा असताना आम्हाला पक्षात राहून जे नेते ज्या ज्या गोष्टींनी आम्हाला जिथं आमची पदं काढून घेत होते किंवा इतर गोष्टींनी त्रास देत होते, त्यावेळी असं वाटत होतं की स्वतः अजित दादा आहेत म्हणल्यानंतर आम्हाला कुणाचीच तमा आणि फिकीर नव्हती। परंतु आता आम्हाला आधारस्तंभच राहिलेला नाहीये अशी भावना जाणवत आहे। कारण का तो 5 महिने झाले, 5 महिने झाल्यानंतर ना जे काही रिक्त पदं आहेत त्याच्यावर कोणाची नियुक्ती होत नाही। माननीय सुनेत्रा वहिनींनी, माननीय पार्थदादांनी तिथे जर नियुक्ती केली तर जी वरिष्ठ नेते आहेत, जे आधी सुद्धा ज्यांनी पक्षाला, आम्हाला, अजून काही नेत्यांना, दादांना त्रास दिला, ती लोक पदाची नियुक्ती होऊन देत नाही। मात्र स्वतःच्या घरातल्या सगळ्या लोकांची पदं सेव्ह करणे किंवा त्यांच्या लोकांच्या कार्यकर्त्यांना संविधानिक पदं देणे या गोष्टी सगळ्या चालू आहेत। मग ज्या दादांसाठी आम्ही पक्षात थांबलो होतो तिथे जर त्यांनाच आपली गरज नाहीये, आमचा बाप माणूस तिथं नाहीये, आमचं खंबीर आधार, आमचं खंबीर नेतृत्व तिथं नाहीये, मग कशासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करायच्या आहेत? शेवटी 5 महिन्यानंतर अशी भावना झालेली आहे की दादा माफ करा आम्हाला जेवढं दुःखातनं सावरून करायचं होतं किंवा जे काही आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतोय, आता आम्ही सुद्धा थकलो, हारलो, मग कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। म्हणून दादांची माफी मागायची आणि पुढे जायचं। पोस्टमध्ये तुम्ही असं लिहिलंय, अन्याय, दडपशाही, विश्वासघात यापुढे सहन करणार नाही। नेमका रोख कुणाकडे? वरिष्ठ नेत्यांचा तुम्ही उल्लेख करताय, नाव जर घेऊ शकाल तुम्ही, आणि कठोर भूमिका म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? काय आहे लक्षात घ्या, ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला तुम्ही अख्खा महाराष्ट्र, प्रत्येक लोक ओळखतात। आज फक्त अन्याय केल्यानंतर मी अशी कार्यकर्ती, पदाधिकारी नाहीये की नेत्याच्या पुढे पुढे करून माझ्या पदरात पद पाडून घेईल। जर ती नेते लोक जाणून बुजून आपल्याला अडचणीत आणताय तर त्यांना दुर्गा कालीचं रूप दाखवावंच लागेल ना। आज त्या मी पक्षामध्ये आहे म्हणून मला कुठेतरी चौकट आहे। ज्या पद्धतीने काही दोष नसताना आमचं पद काढून घेऊन बातम्या लावण्यात आले की हकलपट्टी केली, परंतु त्यावेळी आमचे दादा होते आमच्या पाठीशी, त्यामुळे आम्हाला कधी दुःख झालं नाही। आता त्या पक्षात न थांबता ज्यांनी त्रास दिलेला आहे ती नावं तुम्हालाही माहिती, आणि वेळ प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नावानिशी मीही आणि त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करून या अन्यायाचं उत्तर देणार आहे। कारण का म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतो। आणि रुपाली पाटील ठोंबरे अन्याय सहन करून नेत्यांच्या पुढे करून पदरात कोणतंही पद पाडून घ्यायला इच्छुक नाही। आम्ही चांगल्या घरातल्या महिला आहोत, आम्ही काम करणाऱ्या महिला आहोत आणि आम्ही त्याच पद्धतीने करणार। तुम्ही जर बघितलं तर आज आमचं प्रदेशाध्यक्ष रिकामा आहे, आज आमचं आयोगाचं पद रिकामा आहे। माझं म्हणणं नाहीये की मी किंवा काही लोक ठराविक त्याच्यावर लायबल आहे। पक्षातल्या अनेक महिला, त्यांना संधी दिली पाहिजे ना। दादा असताना तोच त्रास होता आणि दादा गेल्यानंतर मला वाटतं सुनेत्रा वहिनींना, पार्थदादांना त्याच्यापेक्षा जास्त त्रास दिला जातोय। परंतु आता ठीक आहे, दादाच नसल्यामुळे आमच्या मर्यादा आहेत बोलण्याच्या, मग त्या मर्यादेचीच कडी तोडायची म्हणून ही पोस्ट आहे आणि लवकरच तुम्हाला त्याचं सविस्तर डिटेलिंग मध्ये मी त्या बाबतीत बोलेन। रुपालीताई, न कळत राष्ट्रवादीमध्ये 2 गट निर्माण झालेले आहेत का? पवार वर्सेस इतर जे वरिष्ठ नेते, जसं तुमचं म्हणणं आहे, आणि ही जी दरी निर्माण झालेली आहे ती कशा प्रकारे भरून काढता येईल किंवा नेमकं कारण काय ह्या दरीचं?
नाही, 2 गट नाही झालेले, लक्षात घ्या. दादांसोबतचे ते दादांचे मित्र म्हणतात, सहकारी आहेत. त्यांनी खरं हा पक्ष दादा गेल्यानंतर सावरायला पाहिजे होता, परंतु दादा असतानाच दादा आमच्याशी काय बोललेले अजून मी तरी महाराष्ट्राशी तुमच्याशी बोललेली नाहीये. मी ज्या दिवशी बोलेल ना त्या दिवशी कळेल त्यांना त्यांची जागा काय होती आणि काय नव्हतं ते. कारण का इतर नेते स्वतःला पद पाडून घेण्यासाठी बोलत नाहीयेत. मी तशी कार्यकर्ती नाहीये. मला तुमचं पदही नको आणि तुम्ही नेते म्हणून म्हणायलाही नको. म्हणूनच मी आजची पोस्ट केली की तुम्ही जर सुनेत्रा वहिनींना, पार्थदादांना काम करून देणार नसाल किंवा जाणीवपूर्वक परिस्थिती जर तशी निर्माण करणार असाल तर मला सांगा हो, तुम्ही पद देताना त्या गोष्टी थांबवल्या. म्हणजे मध्ये आलं होतं की बाबा प्रदेशाध्यक्षासाठी, युवकसाठी, युवतीसाठी ही नावं आहेत. अचानक विषय तो कसा काय थांबतो? हे थांबवणारे कोण आहेत? हे कुठल्या गोष्टीचं प्रेशर आणतात? याही गोष्टी बघितल्या पाहिजे. बरं, स्वतःच्या मुलाला किंवा खासदारकीची पदं देत असताना हे प्रेशर नसतं त्यांच्याकडं, कारण का त्यांच्याकडे ते स्किल आहे. ते स्किल स्वतःच्या घरातल्या लोकांसाठी वापरण्यापेक्षा कार्यकर्त्यांना काम करणाऱ्या अजितदादांच्या माणसांसाठी वापरलं असतं तर कुठेतरी आमच्यावर ही वेळ आली नसती. नाईलाजाने अंतकरणाने ही पोस्ट करावी लागली, कारण का आता मी या गोष्टी सहन करू शकत नाही की एखादा माणूस एवढा अन्याय करतोय आणि आपण फक्त बघत उभं राहायचं. त्याच्यापेक्षा त्याच्यात न राहता त्याला सोडतोड उत्तर द्यायचं आणि त्या नेत्याला दाखवून द्यायचंय की असे नेते नसतात. तुम्ही महिलांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा कारवा करता आला पाहिजे तुम्हाला. फक्त घरातच पद वाढून आम्ही नाही त्यातले आणि सगळ्या या गोष्टी करून, आणि हे सगळं दादा नसताना घडतंय. हे फार ही मोठी घटना आहे. त्यामुळे मला नाही वाटत की ही पोकळी भरून घेण्यासाठी दादांच्या विचारावर चालणाऱ्याची तिथे कोण, म्हणजे त्या विचारावर चालण्यासारखा नेता कोणी तयार होईल म्हणून. निश्चित तुमचा मुद्दा लक्षात येतोय ताई. धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.